मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हाभरातील सुमारे 12 लाख महिलांना लाभ मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महिलांच्या अर्जाची फेरपडताळणी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु प्रशासनाला शासनाकडून अद्याप तसे कोणतेही आदेश नसल्याने महिलांना लाभ सुरूच राहणार आहे. एकनाथ शिंदे सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडी तसेच सेतू केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यात आले होते. तसेच काही नागरिकांनी मोबाईल ॲप्लिकेशनवर अर्ज दाखल केले होते. राज्यभरातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला लाभ दिला जातो. लाभार्थी कुटुंबात वार्षिक 2.50 लाख उत्पन्न मर्यादितेची अट, कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावेत आदी अटी विचारात घेऊन दाखल अर्जांना मंजुरी देण्यात आली. या योजनेचे 4 चाकी वाहन नसावे आणि अपात्रतेच्या अटी निश्चित केल्या आहेत. जिल्हा प्रशासकीय यंत्रणांनी दाखल अर्जांची पडताळणी केल्यानंतरच जिल्हा भारतातील सुमारे 12 लाख महिला योजनेची पात्रता ठरल्या. अद्याप स्थिती या महिलांना नियमित लाभाचा हप्ता मिळत आहे. परंतु महिनाभरापासून अर्जाची फेरपडताळणी होऊन महिलांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते अशा चर्चा झडत आहेत. त्यामुळे राज्यभरात लाभ नाकारण्यासाठीही काही बहिणी अर्ज करत आहेत. याबाबत खात्री करण्यासाठी दिव्य मराठीने महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाकडून अर्जदारांच्या फेरपडताळणीचे कोणतेही आदेश त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींना लाभ सुरूच राहणार आहे. प्रशासनाने निकषानुसार पडताळणी करूनच पात्र लाभार्थी ठरले. परंतु फेरपडताळणी होऊनच काही लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर राज्यभरातून महिलांची नाराजगी सरकारला ओढावून घ्यावी लागेल. त्यामुळे पुढील कालावधीत सरकार योजना जैसे थे सुरू ठेवणार की फेरपडताळणीत अपात्र शोधणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.